त्यामुळे क्रीडा मंत्री पण आहे आणि अल्पसंख्याक मंत्री पण आहे, युवक मंत्री पण आहे. त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्यच केलं पाहिजे. लाडक्या बहिणीमुळं शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे. त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा. ताण जरी असला तुम्हाला सर्वांना माहित आहे ताई, ताण असू, सत्यता असू आणि विरोधी पक्षात असू, निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे. त्यामुळे इंदापूरकरांनो तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघं तर अल्पसंख्याक मंत्री आहेत. अल्पसंख्याकचा निधी, अल्पसंख्याक योजना आणि ताई आता तुमच्याकडे सामाजिक न्याय पण आहे. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला खूप काय तुम्हाला गोष्टी करता येतात. तुम्ही आज नगर विकास मंत्री आहे. नगर विकास मंत्री म्हणून सुद्धा या राज्यामध्ये जरी राज्यमंत्री जरी असला, फक्त राज्यमंत्र्याला काय फक्त कुठं कुठं फाईलवर असं थोडी फाईल थांबवायची असते, नाहीतर आम्ही लय कॅबिनेट मंत्री हुशार असतो. त्यामुळे थोडं जर अशा काही गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे राज्यमंत्री सुद्धा एक चांगलं काम करू शकतो हे तुम्हा सर्वांना माहित आहे. कारण का 19ला मी राज्यमंत्रीच होतो आणि राज्यमंत्री असताना निश्चित प्रकारे एक चांगलं काम केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज कॅबिनेट म्हणून काम करतोय आणि निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून जरी आज आता आपल्याला बजेटमध्ये जरी पैसे कमी मिळाले असले तर येणारं जूनचं जे बजेट आहे त्या जूनच्या बजेटमध्ये आपल्याला राज्याला, तालुक्याला, आपल्या परिसराला, पुण्याला, आपल्या परिसराला कसा जास्तीत जास्त निधी मिळेल यासाठी आमच्या दोघांचा पण आणि या सर्व सरकारच्या असणाऱ्या मंत्र्यांचा सुद्धा एक निश्चित प्रकारे प्रयत्न हा राहणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांना मला विनंती करायची, बाबांनो तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका आणि ज्या लोकांचा, तुमच्या लोकांचा जो एक वेगळा आमच्याबद्दल जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज तुमचा निघाला पाहिजे. तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे खरं काय आहे, खोटं काय आहे हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे आणि आपण ते निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सांगचाल. आज तुम्ही ताई, आज तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आला. आमच्या सगळ्याच सर्वपक्षीय लोकांनी तुमचा सगळ्यांचा जो सत्कार, जो सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या तालुक्याच्या वतीनं, तुम्हालाही मी एक तालुक्याच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. खरं तर वेळेचं बंधन आहे, अनेक जर बोलणारी होती.